कुलकर्णी साहब, जो महानगर पालिका ने डंपिंग ग्राउंड में योजना तैयार की है कि सीबीजी है यानी घन कचरा से गैस बनेगा और बिजली उत्पादन होगा, आप इसका विरोध क्यों कर रहे हैं? तुर्भे शिवणभूमीच्या इथं त्या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी हा प्लांट मोठी बसवणार आहे. त्या ठिकाणी आम्हाला असं माहिती पडलं की कुलकर्णी साहेब त्या ठिकाणी ही जर प्रोजेक्ट आला वेस्ट टू एनर्जी ही जर प्लांट आला त्या ठिकाणी गॅस निर्मिती परत त्यांचे जे काय जे प्रोसिजर आहे ते सगळं त्या ठिकाणी कार्बन वगैरे हे सगळं पडण्याची तर म्हणजे तो दूर येणार हे पडणार असे लोकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी की ही प्रोजेक्ट जर आलं की आम्हाला इथं लोकांचं विचारणं असं झालं की दादा असे हे प्रोजेक्ट येतं आहे की तुमचं काय म्हणणं आहे, आपल्याला उद्या अडचण आहे का या गोष्टीची की ह्या ठिकाणी SRA योजनेला त्या गोष्टीची अडचण आहे. ती जर प्लांट आला की ते 500 मीटर का 100 मीटरच्या आतमध्ये वस्तीला लागून आहे. कमस कम तर 10-15-20 किलोमीटरचं अंतर पाहिजेच होतं. त्या ठिकाणी नसल्यामुळे हे वस्तीत असल्यामुळं त्या ठिकाणी उद्या त्या ठिकाणी बरेच आमचे नगरसेवक आहेत ते TBची बिमारी झाले, अर्जुन आडागळे त्या ठिकाणी शाळेत आमचे पूर्वी हे डम्पिंग ग्राउंड चालू होतं शाळेच्या पाठीमागचं त्या ठिकाणी तिथेही मुलांना दम्याची बिमारी TBची बिमारी भरपूर झालेले आहेत की हे सगळ्या अशा गोष्टी जर उद्या आज आम्हाला आदरणीय मुख्यमंत्रीच्या माध्यमातून आदरणीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्रीच्या माध्यमातून आज कुठेतरी नवी मुंबईला SRA योजना लागू झालं आहे. आम्ही खूप लोकांचे त्या ठिकाणी खरोखरच खुश आहेत लोक, पण उद्या आम्हालाही या टावरमध्ये राहता येईल असे की त्या ठिकाणी असं न होतं हे ठिकाणी हे प्रकल्प आल्यामुळं वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प आल्यामुळं त्या ठिकाणी इथं SRA योजना लागू होणार नाही असं काय लोकांचं म्हणणं आहे की मी इन्क्वायरी केली. मी 5 तारखेला पत्र दिले कमिशनर साहेबांना, त्या ठिकाणी इन्क्वायरी केली तर मलाही बोलले काय लोक कुलकर्णी साहेब ते जर प्लांट आला तुमची SRA योजना लागू होणार नाही की आमचं स्वप्न आहे. 50-60 वर्षापासून आम्ही 60-70 वर्षापासून इथं राहतोय. त्या ठिकाणी माझी स्वतःची 60 वय आहे आज. ह्या ठिकाणी लहान ते मोठं झालं आम्ही. आज हे प्रकल्प आला आहे तुमची डम्पिंग ग्राउंड 15 ते 16 वर्ष झाले का आज आम्हाला कुठेतरी आज पहिल्यांदा कुठेतरी आनंद आहे, लोकांच्या मनात आनंद निर्माण झालेला आहे की त्या ठिकाणी SRA योजना लागत झालं उद्या आम्हाला इथं कुठेतरी टावरमध्ये राहता येईल किंवा त्या प्रकल्पामुळं ह्या प्रकल्प होऊ शकत नाही असं आम्हाला माहिती पडल्यामुळं आम्ही कमिशनरला पत्र दिले.